Good morning, students. Today we see next assembly. This assembly is named as Oldham coupling. Oldham coupling details. आपण मागच्या लेक्चरमध्ये युनिव्हर्सल कपलिंग असेंबली पाहिली. कपलिंग म्हणजे काय? कपलिंग इज यूज टू कनेक्ट टू शाफ्ट. तुम्हाला शाफ्ट माहीत असेल, सर्क्युलर जो पार्ट असतो पॉवर ट्रान्समिट करण्याचा, त्याला शाफ्ट असे म्हणतात. आणि एका साईड करून दुसऱ्या साईडला मोशन आणि पॉवर ट्रान्समिट करण्यासाठी आपण शाफ्ट वापरतो. आणि एका शाफ्टची पॉवर दुसऱ्या शाफ्टला देण्यासाठी जे हे दोन शाफ्ट आपल्याला कनेक्ट करावे लागतात, कपल करावे लागतात, त्याला कपलिंग असं म्हणतात. आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये युनिव्हर्सल कपलिंग आपण पाहिलेली आहे. आता आपण ओल्डहॅम कपलिंग पाहतो आहे. ओल्डहॅम कपलिंग ही दिस कपलिंग इज इन्व्हेंटेड बाय सायंटिस्ट ओल्डहॅम, म्हणून त्याला नाव दिलं गेलेलं आहे ओल्डहॅम्स कपलिंग. हे इतकं झाल्यानंतर आपण त्याचं इंट्रोडक्शन पाहू. ओल्डहॅम कपलिंग कशासाठी वापरतात, हे ओल्डहॅम कपलिंगचे डिटेल्स पार्ट्स आहेत. ओल्डहॅम कपलिंगचे 4च पार्ट्स आहेत, जास्त असे पार्ट नाही आहेत. नंतर ओल्डहॅम कपलिंगची असेंब्ली आहे, ओल्डहॅम कपलिंग. ही ओल्डहॅम कपलिंगची पार्ट लिस्ट आहे. ओल्डहॅम कपलिंगचा पार्ट लिस्टमध्ये पार्ट नंबर, पार्ट नेम, त्याचं मटेरियल आणि त्याच्या क्वांटिटी, एवढे पार्ट्स आहेत. त्याचं मटेरियल आणि त्याच्या क्वांटिटी इतके पार्ट्स आहेत. हे 4 पार्ट तुम्हाला लक्षात आले असतील की फ्लॅंजचं मटेरियल आहे कास्ट आयर्न, आणि आपल्याला 2 फ्लॅंज लागतात, एक राईट हँड साईडची फ्लॅंज आणि एक लेफ्ट हँड साईडची फ्लॅंज. सेकंड पार्ट जो आहे तो सेंटर ब्लॉक, त्याचं मटेरियल पण कास्ट आयर्न आहे, आपल्याला एकच सेंटर ब्लॉक लागतो. थर्ड जो पार्ट आहे तो कीज आहे. कीजचं मटेरियल माइल्ड स्टील आहेत, आपल्याला 2 कीज लागतात. नंतर चौथा पार्ट आहे शाफ्टचं मटेरियल पण माइल्ड स्टील आहे, आपल्याला 2 शाफ्ट लागतात. अशा पद्धतीने ही असेंब्ली केली जाते. याच्यात सगळ्यात मेजर डिफरन्स ओल्डहॅम कपलिंगमध्ये काय आहे, तर ही लॅटरल मिसअलाइनमेंट शाफ्टमध्ये असली, म्हणजे शाफ्ट कोॲक्शियल नसले, ही लॅटरल मिसअलाइनमेंट आहे. म्हणजे हा शाफ्टचा ॲक्सिस, हा राईट हँड साईडचा शाफ्टचा ॲक्सिस आणि हा लेफ्ट हँड साईडचा शाफ्टचा ॲक्सिस, याच्यामध्ये लॅटरल मिसअलाइनमेंट आहे. म्हणजे असे काही ॲप्लिकेशन्स असतात की जिथे आपल्याला पॉवर ट्रान्समिट करावी लागते किंवा मोशन ट्रान्समिट करावे लागते, तेथे जे 2 शाफ्ट आहेत ते कोॲक्शियल नाही आहेत, म्हणजे त्याचे ॲक्सिस एकाच लाईनवर नाही आहेत. ओल्डहॅम कपलिंग मेजरली म्हणजे अशा ठिकाणी वापरली जाते. इथे तुम्ही बघितलं असाल, लेफ्ट हँड साईडचा हा ॲक्सिस आहे शाफ्टचा, आणि राईट हँड साईडचा शाफ्टचा हा ॲक्सिस आहे, याच्यामध्ये लॅटरल मिसअलाइनमेंट आहे. देयर इज लॅटरल मिसअलाइनमेंट बिटवीन 2 shafts. So this Oldham coupling is used to connect 2 shafts which are, means there is lateral misalignment between these 2 shafts. This Oldham coupling is invented by scientist Oldham. ही कपलिंग अतिशय सोपी आहे, जास्त असं किचकट नाही आहे, याच्यात जास्त असं अवघडही काही नाही आहे. आपण एका लेक्चरमध्ये त्याचे ही ओल्डहॅम कपलिंगची असेंब्ली झाली, ही ओल्डहॅम कपलिंगचे डिटेल झाले. आपल्याला स्केचबुकवर, शीटवर हे दोन्ही काढायचे आहेत, त्याची असेंब्लीसुद्धा काढायची आहे आणि त्याचे डिटेल्ससुद्धा काढायचे आहेत ओल्डहॅम कपलिंगचे. तर आपण हे थ्री डी त्याची फिगर पाहू ओल्डहॅम कपलिंगची. मी साईज कमी करतो. हे ओल्डहॅम कपलिंगचे 3D फिगर आहे. मी आणखी थोडी साईज कमी करतो, कारण आपल्याला त्याची असेंब्ली दिसेल आणि फ्रंट व्ह्यू दिसेल. तुम्ही हे बघू शकत असाल की ओल्डहॅम कपलिंगचे डिटेल्स पार्ट आहेत. 3 डायमेन्शनलमध्ये त्याने
डिटेल्स पार्ट इथे दाखवलेले आहेत. आणि ही ओल्ड डॅम्प कपलिंगची असेंब्ली आहे 3 डायमेन्शन. परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त 2D फिगर काढायचे आहे. मी आत्ता जे तुम्हाला दाखवलं, परीक्षेत तुम्हाला याची पण 2D फिगर आणि याची पण 2D फिगर. तर ओल्ड डॅम्प कपलिंगचे पार्ट्स अतिशय कमी आहे. ही फ्लॅंज आहे, ही राईट हँड साईडची फ्लॅंज आहे, ही लेफ्ट हँड साईडची फ्लॅंज आहे. हा मधला पार्ट जो आहे हा सेंटर ब्लॉक आहे. हा सेंटर ब्लॉक या दोन्ही फ्लॅंजला कनेक्ट करण्याचे काम करतो. आणि इकडून शाफ्ट टाकला जातो आणि इकडनंही शाफ्ट टाकला जातो. हे शाफ्ट या फ्लॅंजला कनेक्ट करण्यासाठी आपण कीज वापरतो. असे 4च पार्ट ओल्ड डॅम्प कपलिंगमध्ये आहे. ओल्ड डॅम्प कपलिंग परीक्षेला आल्यानंतर तुम्ही पास होण्याचं प्रमाण जास्तीत जास्त वाढून जाते आहे. त्याच्यामुळे तुम्ही हे स्केचबुकवर सुद्धा ड्रॉ करायचं आहे, शीटवर सुद्धा ड्रॉ करायचं आहे. स्केचबुकवर, शीटवर H2H पेन्सिल, इरेझर, शार्पनर घ्यायचा आहे. सगळ्यात पहिले ड्रॉ करत असताना 2H पेन्सिलने फेन ड्रॉइंग करायचं आहे. सगळ्यात पहिले H पेन्सिल वापरायची नाही. तुमचं ड्राफ्टर, स्केल, प्रोटेक्टर, तुमचे सेट स्क्वेअर हे सगळे ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट ठेवायचे आहेत. पेनाचा वापर करायचा नाही आहे, फक्त पेन्सिलच वापरायची. आणि पेन्सिल पण फक्त H आणि 2H या 2च पेन्सिल वापरायचे. आणि मी पुन्हा पुन्हा प्रत्येक असेंब्ली आणि डिटेलच्या वेळेस तुम्हाला सांगतो आहे. तुम्ही एक स्केचबुक घ्याल, स्केचबुकमध्ये मग हे सगळ्या डिटेल ड्रॉ करायला चालू करा. आता मी जस्ट अजून याचं इंट्रोडक्शन कंप्लीट करतो, नंतर आपण ड्रॉइंग करायला सुरुवात करू आणि याचं एक ॲनिमेशनसुद्धा आपण पाहू. ही ओल्ड डॅम्प कपलिंगची फ्लॅंज आहे. हा त्याचा सेक्शन व्ह्यू राईट हँड साईड फ्लॅंजचा हा सेंटर ब्लॉक आहे आणि लेफ्ट हँड साईडची फ्लॅंज आहे. आणि ही त्याचा असेंब्ली झालेली आहे. ओल्ड डॅम्प कपलिंगची असेंब्ली म्हणजे इकडून ही लेफ्ट हँड फ्लॅंज येते, इथं सेंटर ब्लॉक ठेवलेला आहे आणि इथे ही राईट हँड फ्लॅंज. इथे सगळ्यात बेसिक म्हणजे काय आहे, हे राईट हँड साईडची जी फ्लॅंज आहे त्याला व्हर्टिकल ग्रूव्ह दिलेला आहे, व्हर्टिकल स्लॉट दिलेला आहे इथे. आणि हा जो सेंटर ब्लॉक आहे याला इथे व्हर्टिकल प्रोजेक्शन दिलेलं आहे. हे तुम्हाला इथे दिसत असेल व्हर्टिकल प्रोजेक्शन. हे व्हर्टिकल प्रोजेक्शन या जो तुमची राईट हँड साईडची जी फ्लॅंज होती त्याला जो स्लॉट दिलेला आहे तिथे हे व्हर्टिकल प्रोजेक्शन फिट बसतं आहे. आणि या सेंटर ब्लॉकच्या अपोजिट साईडला म्हणजे दुसऱ्या साईडला हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन दिलेलं आहे. हे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन तुम्हाला इथे दिसत असेल, हे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन. आणि ही जी राईट हँड साईडची फ्लॅंज, लेफ्ट हँड साईडची फ्लॅंज इथे दाखवलेली आहे त्याला हॉरिझॉन्टल ग्रूव्ह दिलेला आहे, हॉरिझॉन्टल ग्रूव्ह दाखवलेला आहे. हे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन या सेंटर ब्लॉकचं या हॉरिझॉन्टल ग्रूव्हमध्ये फिट बसतो, या हॉरिझॉन्टल ग्रूव्हमध्ये फिट बसतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. म्हणजे असेंब्ली कशी होती, या सेंटर ब्लॉकला ही एक सिम्पल सर्क्युलर डिस्क आहे, त्याच्या दोन्ही साईडला 2 प्रोजेक्शन दिलेले आहेत. म्हणजे एक व्हर्टिकल प्रोजेक्शन आणि एक हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन. व्हर्टिकल प्रोजेक्शन ही जी राईट हँड साईडला फ्लॅंज दाखवलेले त्याच्यामध्ये जाऊन बसतं. हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन या सेंटर ब्लॉकचं जे दुसऱ्या साईडला आहे ते या लेफ्ट हँड साईडच्या फ्लॅंजला हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन आहे त्यामध्ये जाऊन बसतं. आणि अशा पद्धतीने ही असेंब्ली कंप्लीट होते. म्हणजे या साईडची मोशन या साईडला ट्रान्समिट केली जाते. कळत आहे? आपण एक त्याचं ॲनिमेशन पाहून घेऊ म्हणजे आपल्याला जास्तच क्लिअर होईल. हे आहे ओल्ड डॅम्प कपलिंग. हे ओल्ड डॅम्प कपलिंगचे 4 पार्ट्स आहेत. या 2 फ्लॅंज, ही सेंटर ब्लॉक आहे, हा हे शाफ्ट्स आहेत आणि या की. हे 4ही पार्ट्स आपल्याला इथे कनेक्ट करायचे आहेत. तुम्हाला समजतं आहे?
सेंटर ब्लॉक आहे, म्हणजे ही सेंटर प्लेट ही डिक्स आहे. याच्या इथं तुम्ही बघू शकत असाल हे प्रोजेक्शन दाखवलेलं आहे आणि इकडे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन दाखवलेलं आहे. हे तुम्ही इथे बघू शकत असाल. तर ही अशा पद्धतीने इथे असेंब्ली होते आहे. इकडून दोन्ही शाफ्ट असे ग्रू असेंबल केल्या जातात आणि दोन्ही साईडने दोन्ही शाफ्ट इन्सर्ट केलेले आहेत विथ हेल्प ऑफ की दॅट इज join with help of key that is join. तुम्हाला याच्यात समजलं असेल. ही आपली फ्लॅंज आहे, इथून शाफ्ट इन्सर्ट होतो. हा वर्टिकल स्लॉट आहे, वर्टिकल स्लॉट दिलेला आहे. या फ्लॅंजला हा वर्टिकल स्लॉट इथे होल दिलेला आहे, इथून शाफ्ट इन्सर्ट होतो. ही तुमची डिक्स आहे. ही तुमचा सेंटर ब्लॉक. या सेंटर ब्लॉकला ही हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन व या साईडने तुम्ही पाहू शकाल हे वर्टिकल प्रोजेक्शन. म्हणजे ही सेंटर ब्लॉकला ही डिक्स आहे, याच्या एका साईडला वर्टिकल प्रोजेक्शन इथे दाखवलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन त्यांनी दाखवलेलं आहे. असे दोन प्रोजेक्शन इथे दाखवलेले आहेत. ही तुमचा सेंटर ब्लॉक. ही अतिशय सिंपल पार्ट आहे. फक्त तुम्ही इथे लक्षात घ्या की हे जे प्रोजेक्शन डेस्कच्या एका साईडला आहे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन, ते फ्लॅनच्या हॉरिझॉन्टल स्लॉटमध्ये जाऊन बसतं व या साईडला जे वर्टिकल प्रोजेक्शन डेस्कचं दिलेलं आहे ते फ्लॅनच्या वर्टिकल स्लॉटमध्ये जाऊन बसतं व दोन्ही फ्लॅंज हे सेंटर ब्लॉक कनेक्ट करतो. अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकत असाल. हा जो वर्टिकल प्रोजेक्शन होतं डेस्कच्या एका साईडला, ते या फ्लॅंजच्या जो वर्टिकल स्लॉट होता त्याच्यात ते जाऊन बसलेलं आहे. अशा पद्धतीने त्याने म्हणजे ही जी लेफ्ट हँड साईडची जी फ्लॅंज होती त्याला वर्टिकल स्लॉट होता आणि या डेस्कच्या या एका साईडला वर्टिकल प्रोजेक्शन होतं. म्हणजे वर्टिकल प्रोजेक्शन त्या स्लॉटमध्ये जाऊन बसलं. आता या साईडला हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन दिलेलं आहे. ते हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन या साईडची जी फ्लॅंज आहे त्याला हॉरिझॉन्टल स्लॉट दिलेला आहे त्याच्यामध्ये जाऊन बसतो. आता बघा इथे तुम्हाला दिसेल ही जी फ्लॅंज आहे राईट हँड साईडची त्याला हॉरिझॉन्टल स्लॉट आहे आणि या सेंटर ब्लॉकच्या या साईडला हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन आहे. म्हणजे हे प्रोजेक्शन याच्यात जाऊन बसतं. म्हणजे तीन पार्ट कसे असेंबल होत आहेत. राईट हँड साईडची फ्लॅंज हा सेंटर ब्लॉक व लेफ्ट हँड साईडची फ्लॅंज हे तिन्ही पार्ट एकमेकाला असेंबल होतात. हे तुम्हाला समजलं असेल. अशा पद्धतीने तिन्ही पार्ट एकमेकाला असेंबल होतात. पुढे हा जो शाफ्ट आहे, शाफ्ट आणि की याच्यामध्ये असेंबल करून इन्सर्ट होतात. अशा पद्धतीने हा शाफ्ट आणि की या लेफ्ट हँड साईडच्या फ्लॅंजमध्ये इन्सर्ट होतात.
तसेच राईट हँड साईडला पण हा शाफ्ट आणि की या जी राईट हँड साईडची फ्लॅंज आहे त्याच्यामध्ये इन्सर्ट होतात. अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकतात की आपल्याला असेंब्ली मिळते आहे, म्हणजे 4 पार्ट कसे जॉईन केले. आणि या शाफ्ट, हा जो शाफ्ट आहे लेफ्ट हँड साईडचा शाफ्ट आणि राईट हँड साईडचा फ्लॅंज याच्यामध्ये लॅटरल मिसअलाइनमेंट आहे. म्हणजे दोन्ही शाफ्टचे ॲक्सिस एकमेकांपासून लॅटरली, म्हणजे त्याच्यात डिफरन्स आहे, हे तुम्हाला इथे लक्षात घ्यायचं. लॅटरल मिसअलाइनमेंट इथे त्यांनी दाखवलेली आहे, ते तुम्ही इथे लक्षात घेणं आवश्यक आहे. कळत आहे. हे 4 पार्ट म्हणजे हा ही लेफ्ट हँड साईडची फ्लॅंज, ही राईट हँड साईडची फ्लॅंज, आणि हा जो ब्ल्यू पार्ट दाखवतो आहे तो सेंटर ब्लॉक, हा इकडचा लेफ्ट हँड साईडचा शाफ्ट आणि राईट हँड साईडचा शाफ्ट, आणि दोन्ही कीने इथे जॉईन केले जातात. असा एक मेजर डिफरन्स इथे दाखवलेला आहे. अशा पद्धतीने मोशन आणि पॉवर ट्रान्समिट केली जाते. म्हणजे या साईडची मोशन किंवा या साईडची पॉवर राईट हँड साईडच्या शाफ्टला ट्रान्समिट केली जाते विथ हेल्प ऑफ दिस कपलिंग. म्हणजे कपलिंग तुम्हाला कळत असेल, टू कनेक्ट द टू शाफ्ट, म्हणजे दोन शाफ्ट जोडण्याचं काम कपलिंग करते. आपण याच्या आधी युनिव्हर्सल कपलिंग पाहिलं, त्याच्यात दोन्ही शाफ्टचे ॲक्सिस एकाच लाईनला असायचे. पण याच्यात डिफरन्स असा आहे की दोन्ही शाफ्टचे जे ॲक्सिस आहे, म्हणजे राईट हँड साईडचा शाफ्ट आणि लेफ्ट हँड साईडचा शाफ्ट, याच्यामध्ये ॲक्च्युअल मिसअलाइनमेंट आहे, ॲक्च्युअल डिफरन्स आहे. कळत आहे. ते एक मेन डिफरन्स याच्यात त्याने दाखवलेला आहे. ॲक्च्युअल मिसअलाइनमेंट आहे. हा सेंटर ब्लॉक आहे, या सेंटर ब्लॉकला हे व्हर्टिकल प्रोजेक्शन आहे, आणि या साईडने सेंटर ब्लॉकला हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन आहे. अशा पद्धतीने पॉवर आणि मोशन एका साईडच्या शाफ्टपासून दुसऱ्या साईडच्या शाफ्टला ट्रान्समिट केली जाते. आय होप यू हॅव अंडरस्टूड अप टू दिस. तुम्हाला हे ॲनिमेशन लक्षात आलं असेल. आपण आता याची ही 3D फिगर पाहून घेऊ. आपण या 3D फिगरला येऊ. हा त्याचा लेफ्ट हँड साईडची फ्लॅंज आहे, ही राईट हँड साईडची फ्लॅंज आहे. तुम्ही इथे बघू शकत असाल, इथे हा सेक्शनल व्ह्यू दाखवलेला आहे, सेक्शनल 3D व्ह्यू दाखवलेला आहे. इथे राईट हँड साईडची फ्लॅंज आहे, इथे हा ग्रूव दाखवलेला आहे, वर्टिकल स्लॉट दाखवलेला आहे, वर्टिकल स्लॉट. आणि इथं हा सेंटर ब्लॉक दाखवलेला आहे, इथे हे वर्टिकल प्रोजेक्शन दाखवलेलं आहे. हे वर्टिकल प्रोजेक्शन या फ्लॅंजला स्लॉट दाखवलेला आहे त्याच्यात जाऊन बसतो. या फ्लॅंजला हे हॉरिझॉन्टल ग्रूव दिलेला आहे, हॉरिझॉन्टल ग्रूव. हा हॉरिझॉन्टल ग्रूव या जी लेफ्ट हँड साईडची जी फ्लॅंज आहे त्याच्यामध्ये जाऊन बसतो. कळत आहे ना, सिम्पल आहे. फक्त या शाफ्टचा ॲक्सिस आणि या शाफ्टचा ॲक्सिस याच्यामध्ये लॅटरल मिसअलाइनमेंट आहे. म्हणजे ही कपलिंग अशा ठिकाणी वापरतात जिथे आपल्याला दोन शाफ्टमध्ये पॉवर किंवा मोशन ट्रान्समिट करायची आहे, पण त्यामध्ये लॅटरल मिसअलाइनमेंट आहे. अशा ठिकाणी ही कपलिंग वापरतात. ठीक आहे. तर ही तुमची लेफ्ट हँड साईडची फ्लॅंज, ही राईट हँड साईडची फ्लॅंज. हा सेंटर ब्लॉक, इकडून एक शाफ्ट इन्सर्ट होतो, शाफ्ट आणखी इकडून एक शाफ्ट आणखी इन्सर्ट होतो. म्हणजे ही कपलिंग तशी पाहिली तर दुसऱ्या असेंब्ली आणि डिटेलपेक्षा ही अतिशय सोपी आहे. परीक्षेत ही आल्यास तुमचे पास होण्याचे आणि स्कोअर करण्याचे चान्सेस वाढून जातात. तुम्ही इथपर्यंत आले असाल, आय होप. तर आपण याचे डिटेल्स पार्ट आता चालू करतो आहे. आपण एका याच्यात डिटेल्स पार्ट घेऊ आणि एका याच्यात याची असेंब्ली घेऊ. ठीक आहे. तर मी हे सगळ्यात पहिले छोटं करतो. तर ही ओल्ड डॅम कपलिंग. इथे ओल्ड डॅम कपलिंगचा तुम्हाला डिटेल्स पार्ट त्याने काढून दिलेले आहे. हा एक फ्लॅंज आहे,
तुम्हाला 2-2 फ्लॅंज परीक्षेत काढायची गरज नाही आहे. कोणतीही एक फ्लॅंज, राईट हँड फ्लॅंज काढा किंवा लेफ्ट हँड साईड फ्लॅंज काढा. हा सेंटर ब्लॉक आहे, तिसरा पार्ट की आहे आणि हा चौथा पार्ट शाफ्ट आहे. 4च पार्ट तुम्हाला काढायचे आहेत. तुम्ही लगेच तुमचे स्केचबुक, H2S पेन्सिल, ड्राफ्टर, इरेझर, शार्पनर, सर्व ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट घेऊन हे लगेच चालू करू शकता. त्याचे डायमेन्शन्सही अतिशय कमी आहे. जास्तसा वेळ हे ड्रॉ करायला लागत नाही. कळत आहे? ही फ्लॅंज आहे. या फ्लॅंज आपल्याला त्याचं जे मटेरियल आहे ते कास्ट आयर्न आहे. अशा 2 फ्लॅंज आपल्याला लागतात, एक लेफ्ट हँड साईडची फ्लॅंज आणि एक राईट हँड साईडची फ्लॅंज. ही फ्लॅंजची जी डायमीटर आहे 150 आहे. हे फ्लॅंजचा जो प्रोजेक्टेड पार्ट दाखवलेला आहे त्याची डायमीटर 150 आहे. फाय इक्वल टू साईज मोठी करतो म्हणजे तुम्हाला जास्त असं क्लिअर दिसेल, कारण आपण आता फक्त फ्लॅंजवर कॉन्सन्ट्रेट करू. ही फ्लॅंजची ही जी डायमीटर आहे ती 150 आहे. फाय इक्वल टू 150. नंतर हा जो हब दाखवलेला आहे म्हणजे हब ऑफ फ्लॅंज, त्याची जी डायमीटर आहे ती 106 आहे. फाय इक्वल टू 106. म्हणजे सगळ्यात पहिले एक सेंटर लाईन ड्रॉ करून घ्यायची. कंपासमध्ये किंवा स्केलवर तुम्ही वरती 75 आणि खाली 75 ही हाईट मेजर करून घ्यायची. इकडून या सेंटर लाईनपासून हे एक फाय इक्वल टू 106 आहे, म्हणजे वरती 53 आणि खाली 53 घ्यायचं आहे. आणि हा शाफ्टची जी डायमीटर आहे तुमची फाय इक्वल टू 50 आहे, म्हणजे 50 mm डायमीटरचा शाफ्ट इकडून इन्सर्ट केला जातो. फाय इक्वल टू 50 म्हणजे सेंटर लाईनपासून वरती 25, सेंटर लाईनपासून खालती 25, असे 50 mm चा तुम्हाला शाफ्ट काढायचा आहे. म्हणजे डायमेन्शन्स अतिशय सोपे आहेत. हा झाला सेक्शनल फ्रंट व्ह्यू फ्लॅनचा. हा फ्लॅनचा साईड व्ह्यू झाला. म्हणजे हे जे 150 mm सर्कल आहे ते कम्प्लीट डार्क आपल्याला दिसतो, पण या साईडने जेव्हा पाहतो तेव्हा हा मागचा बॉस दिसत नाही 106 mm डायमीटरचा, त्यामुळे त्याने ते डॉटेड काढलेला आहे. हा शाफ्ट आपल्याला कंप्लीट दिसतो म्हणून त्याने ते डार्क काढलेलं आहे. आणि इथे हे प्रोजेक्शन कम्प्लिटली हॉरिझॉन्टल आहे म्हणून इथून इतकं एक कम्प्लीट प्रोजेक्शन त्याने दाखवलेलं आहे. कम्प्लीट प्रोजेक्शन आपल्याला दाखवलेला आहे. इथे हा की आपण इन्सर्ट करतो, की आणि शाफ्ट या फ्लॅंजमध्ये इन्सर्ट करतो की आणि शाफ्ट. ते याची इतकेच डायमेन्शन्स आहेत. या प्रोजेक्शनची जी विड्थ आहे ती 30 आहे, म्हणजे या प्रोजेक्शनची अशी विड्थ 30 आहे आणि तो कम्प्लीट थ्रू आहे. म्हणजे पूर्ण 150 mm डायमीटरवर ते प्रोजेक्शन दिलेलं आहे. तुम्हाला 3D मध्ये इकडे समजलं असेल. हे बघा, हे अशा पद्धतीने हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन दाखवलेलं आहे. हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन त्याच्यामध्ये. तर हे फ्लॅनचा पहिला पार्ट ड्रॉ करायला अतिशय सोपा आहे. तुम्ही चालू करून डायरेक्टली ड्रॉ करायचा आहे, तो जास्त असा वेळ घालवायचा नाही आहे. म्हणजे फ्लॅनचं मी पुन्हा एकदा सांगतो. आणि हे हॉरिझॉन्टल त्याचे जे डिस्टन्स आहे, लेंथ, या जे फ्लॅनचा ही फ्लॅनचा पार्ट आहे, हे इथून इतकं डिस्टन्स 38 आहे. आणि हबचा जो पार्ट आहे त्याचा डिस्टन्स 50 आहे. म्हणजे 50 + 38 हे 88 mm ची याची टोटल लेंथ आहे. याची जी हाईट आहे ती 150 आहे. आणि या जो फ्लॅनचा प्रोजेक्टेड पार्ट आहे याचं डिस्टन्स 38 आहे आणि या हबचं डिस्टन्स 50 आहे. ह्या हबची डायमीटर 106 आहे. शाफ्टची डायमीटर फाय इक्वल टू 50. हे H8 वगैरे काय ते मी तुम्हाला नंतर डिटेल सांगेन. अजून सध्या आपण मेजर पार्ट कवर करायचा प्रयत्न करत आहे. तर हे फाय इक्वल टू 150. हे प्रोजेक्शनची जी आतमध्ये लेंथ आहे ती 18 आहे. या प्रोजेक्शनची जी हाईट आहे 30 आहे. हे जो हब आहे त्याची डायमीटर 106 आहे. या शाफ्टची डायमीटर 50 आहे. तर अशा पद्धतीने ही फ्लॅंज आपण काढतो. त्याचं मटेरियल आहे कास्ट आयर्न 2 नंबरमध्ये. नंतर आपण सेकंड पार्ट कव्हर करतो आहे. सेकंड पार्ट आहे सेंटर ब्लॉक.
सेंटर ब्लॉकमध्ये ही डिक्स आहे, ही डिक्स, या डिक्सला हे प्रोजेक्शन दिलेलं आहे या साईडने आणि या डिक्सला हे प्रोजेक्शन दिलेलं आहे. म्हणजे या साईडला व्हर्टिकल प्रोजेक्शन, या साईडला हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन. हा त्याचा डिक्सचा सेक्शनल व्ह्यू इथे दाखवलेला आहे. या डिक्सचा इथे सेक्शनल व्ह्यू दाखवलेला आहे. डिक्स या सेंटर ब्लॉकची डिक्स, याचं हे हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन, हे व्हर्टिकल प्रोजेक्शन. या सेंटर ब्लॉकचं मटेरियल आहे कास्ट आयर्न. तो किती नंबरमध्ये वापरतात? 1. या डिक्सची सुद्धा डायमीटर फाय इक्वल टू 150 आहे. म्हणजे जेवढी तुमची फ्लॅनची डायमीटर आहे, आउटसाईड डायमीटर, तेवढीच डिक्सची डायमीटर आहे, फाय इक्वल टू 150. नंतर हे प्रोजेक्शन 30 इथे दाखवलेलं आहे. आणि हा जो प्रोजेक्टेड पार्ट आहे, याची अशी लेंथ 16 आणि अशी हाईट 30. म्हणजे इथेही ही हाईट 30 आहे आणि लेंथ 18. म्हणजे 2 mm चा गॅप, इथे 16 आणि हे 18. म्हणजे इथे जाऊन हे प्रोजेक्शन बसत आहे. पण एकदम कट टू कट बसेल का ते, म्हणून हे 18चा स्लॉट दिला आहे आणि 16चं प्रोजेक्शन दिला आहे. म्हणजे 2 mm चा अलाउन्स, 2 mm चा गॅप इथे राहतो. हे प्रोजेक्शन, हे 16 mm, हे 16 आणि हे 16, अशी सेंटर ब्लॉकचे तुमचं डायमेन्शन आहे. हे 150 mm चा राऊंड झाला सर्कल. हा त्याचा साईड व्ह्यू झाला. हा हॉरिझॉन्टल स्लॉट, हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन आपल्याला दिसत नाही हे या साईडने पाहिलं, म्हणून त्याने डॉटेड दाखवलं. हा व्हर्टिकल प्रोजेक्शन आपल्याला दिसतं, म्हणून ते कम्प्लीट डार्क घेतलेलं आहे. तुम्ही ते बघू शकता, कम्प्लीट डार्क ते घेतलेलं आहे. हा शाफ्ट आहे. या शाफ्टची डायमीटर 50 mm आहे. या शाफ्टची डायमीटर, हा माइल्ड स्टीलचा शाफ्ट आहे. शाफ्ट काढायला अतिशय सोपा आहे. फाय इक्वल टू 50 mm चा शाफ्ट तुम्हाला काढायचा आहे. आणि ही तुम्ही डॉटेड लाईन बघू शकत असाल. इथे की इन्सर्ट केली जाते, म्हणजे शाफ्टला सुद्धा की इन्सर्ट करण्यासाठी हा स्लॉट दिलेला आहे, कीवे दिलेला आहे. कीवे क्रिएटेड ऑन शाफ्ट. या शाफ्टवर कीवे दिलेला आहे. या शाफ्टची डायमीटर आहे 50. हा कीवे 16x6x5 दिलेला आहे. आणि ही तुमची की, कीला कुठलीही लेंथ नसते, एक अप्रॉक्सिमेट लेंथ असते, पण त्याचा जो क्रॉस सेक्शन आहे तो 16x10 आहे. आणि कीला थोडी टेपर दिलेला असतो, म्हणजे 100 mm मध्ये 1 mm चा टेपर दिलेला असतो. का दिलेला असतो? तर की इझिली आपण रिमूव्ह करू शकू, म्हणून टेपर दिलेला असतो. तर ही झाली तुमची की, ही तुमची की. हा तुमचा शाफ्ट, हा तुमचा सेंटर ब्लॉक आणि हा तुमचा फ्लॅंज, असे 4 पार्ट्स आहेत. आपण पुढील लेक्चरमध्ये पुन्हा हे अपडेट करण्याचा प्रयत्न करून हे डिटेल्स आणि असेंब्ली काढू. तुम्ही आता सध्या जेवढे पार्ट शक्य आहे तुम्हाला तेवढे काढायचा प्रयत्न करा. आपण येथे थांबू.